तर या व्हिडिओमध्ये आपण स्टॅलिनग्राडचा लढा या लढ्याबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्यापैकी माहीत असेल, चांगली गोष्ट आहे, परंतु माझ्या तुमच्यासाठी नाही तर संपूर्ण जगातल्या सर्वसामान्य माणसासाठी हा लढा प्रेरणादायक आहे. तुम्हाला माहीत असेल, वाचलं असेल तर तुम्ही एखादी गोष्ट सांगू शकता का की अशी जगातली कुठली जनता आहे, कुठले लोक आहे की ते जगात आजपर्यंत अनेक लढाया झाल्या, असे कुठली जनता आहे की तेथील जनतेने सैनिकांना साथ दिली, तेथील जनता सैनिकाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून लढली, ते या लढ्यामध्ये आहे. तर पहा, दुसऱ्या महायुद्धाची गोष्ट आहे. 1941च्या डिसेंबर महिन्यामध्ये जर्मनीने, त्यावेळेस जर्मनीची म्हणजे हे होती, विजय घोडदळ सुरू होती. जिकडे तिकडे अनेक युरोपातले अनेक देश जर्मनी ताब्यात घेतले होते. आणि 1941च्या डिसेंबर महिन्यात जर्मनीनं मॉस्कोवर हल्ला केला. परंतु मॉस्को म्हणजे तिथली जी जनता होती त्यांच्या चिवट प्रतिकार शक्तीला तोंड देऊ शकले नाही. तेथून त्यांना माघारी फिरावं लागलं. नंतर मग त्यांनी 1942च्या ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी स्टॅलिनग्राडला वेढा दिला, स्टॅलिनग्राडवर चढाई केली. तर नंतर मग स्टॅलिनग्राड जे सैन्य होतं रशियामध्ये स्टॅलिनग्राड, तर त्यांच्या सैन्याच्या बरोबरीने तेथील जनता सुद्धा धावून आली आणि एक एक इंच भूमीसाठी रशियन जनता आणि रशियन सैन्य प्राणपणाने लढतो. अतिशय चिवटपणाने लढा दिला आणि शेवटी जर्मन सैन्याला माघार घ्यावी लागली. आणि हा 1943च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत हा लढा सुरू होता. जर्मन सैन्य म्हणजे 90,000 जर्मन सैन्य मारल्या गेला. आणि खरं जर स्वरूप दुसऱ्या महायुद्धाचं पालटलं असन, फिरलं असन, स्टॅलिनग्राडच्या लढ्यामुळे फिरलं. आणि हा लढा आम्ही कोणीच विसरू शकणार नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या भारतातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जे नंतर रशियाला गेले होते, त्यांनी स्टॅलिनग्राडच्या लढ्याबद्दल पोवाडा लिहिलेला आहे. आणि रशियामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना खूप मानणारा वर्ग आहे. तर स्टॅलिनग्राडचा हा लढा, या लढ्यामुळे युद्धाचं खरं तर पारडं फिरलं आणि जर्मन सैन्याची नंतर पिछाड होत गेली. आणि हा लढा आपल्यासाठी प्रेरणादायक आहे आणि परीक्षेसाठी सुद्धा प्रेरणा. आपल्याला जर विचारलं तर आपल्याला म्हणजे नेमकं एक वर्ष महिना सारखाच देण्यात येतो, तारखेत फरक असतो. फक्त आपल्याला लक्षात यायला पाहिजे, दुसऱ्या महायुद्धाचं तसा पहिल्या महायुद्धात तारखामध्ये जसं दुसरं महायुद्ध कधी झालं आपल्याला असे नाही पर्याय दिले जात की 15 मे 1939 असे पर्याय दिला जात नाही किंवा 22 एप्रिल असे पर्याय दिला जात नाही. तर 1 सप्टेंबर 1939 या पर्यायासोबत 2 सप्टेंबर 1939 किंवा मग त्याच 12 सप्टेंबर 19 असे पर्याय दिले जातात. त्याच्यामुळे कन्फ्यूज होतं आपण. ज्यांचा अभ्यास चांगला असतो तेच लिहू शकतात. ज्यांना असं वाटते का सप्टेंबर महिना तरी पण तारीख वेगळी असते, ते आपण चांगलं एक्युरेट अभ्यास करायचा आणि तरच आपण आपली परीक्षा चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. ठीक आहे.